त्यानं काय ह्याची पोरण स्वर पुरे आवड झाले तर ती एक कीर्तनात कालवा करायचं. मी म्हणलं बोलू नको. ते मला म्हणलं तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलवलं इतक्या लांबून. मग द्या का प्रश्न उत्तर. मी मला विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वायर जर वडली तर लांब ती दाव बी वडल्यावर लांबत ना वडल्यावर बारीक होती. मला नाही येत ते. मला किती सोपं आहे. बिडी वाढल्या बारीक ह्याला बाप रोज वडत ती बघत बिड्यावालेले चॅप्टर असतात. पूर्वी गावागावात यात्रेला नाटकं व्हायची. यात्रेत नाटकं व्हायची अजूनही होतात. आणि जुन्या काळामध्ये गावातले पोरं नाटक बसवायचे. द्रौपदी वस्त्रहरण एका गावातल्या पोराने नाटक बसलो पण द्रौपदीच त्यांना भेटना. म्हणजे पूर्वी महिला काही नाटकात काम करत नव्हत्या. स्त्रीचं पात्र असलं तरी पुरुषच करायचे. पोराने नाटक बसवलं पण द्रौपदी भेटना. पोरं टेन्शन मध्ये आली. गावातली एक भेटलं त्यांना चेहरी म्हणजे होतो का द्रौपदी. देसाला गोरं घुमटं अक्षर होतं ना. तो म्हणला मी द्रौपदी होईन पण बिडी शिवाय नाही बो. आपल्याला व्यसन लागले म्हणले बिडी द्यावाला. पोरं म्हणले बंडलच्या बंडल देतो पण बिडी वाढायची पण टेजच्या महाग गेल्यावर. आणि पडदा उघडल्यावर स्टेज उघडलं की तपलं तो सॉंग करा याचा बिडी फेकून. ओके म्हणला. त्या पोराने घातली साडी झाला द्रौपदी. मेकअप आणि साडी चामचाम करायची नसे. द्रौपदी बिडी तोंडाला आलं झुरका वाढला पण पडदा उघडणार होतं ना त्याला जिहास पाजली मित्रांनी. त्याला कळलंच नाही नेमका कधी उघडायचा नेमका. द्रौपदी बिडी तोंडाला लावायला झुरका वाढायला आणि पडदा उघडायला एकच टाइम. द्रौपदी डायरेक्ट स्टेजवर. द्रौपदीने गडबडीत बिडी फिकली पण दूर कुठं फेकता येतोय तोंडातला. द्रौपदी नुसती पब्लिककडे बघायची. पब्लिक द्रौपदीकडे बघायचं. लोक म्हणले द्रौपदी का बोला नाही. कृष्ण नुसतं 3-3 फूट उड्या हाणायचा. द्रौपदी तुला माझ्याशी आज संवादच साधावं लागन. द्रौपदी म्हणली मी जरा संवाद साधला तर वाद व्हायला वेळ लागणार नाही. माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे मी तरी कवर दम काढू. द्रौपदीनं हा केलं दिला दूर सोडून आख्या टेजवर नुसता धूरच निघाला. लोक म्हणजे धूर कस काय. कृष्ण हुशार होता. ते म्हणा द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतो. या हे बारकाली पोरं असली असतात काय हे आपला बिडीवने विषय निघाला. आणि बाप बी सुतात राहिले नाहीत म्हणून पोरं बिघडल्यात. बापच पोराला बिडी पेटून आणायला होतं. बिडी इजल्या परत पेटाय कुणाला जायचंय. पोराला तर इजूनच देत नाही ना. चटका हानीतच येतं. हे खाताडी पेताडी वाढल्यात कशामुळं. परवा एका गावात कीर्तनाला गेलो. 10वीचं पोरग माझ्या पुढं गुटक्याच्या पुढ्या फोडीत होतं. नाही मला गुटखा खाणं चांगलं नाही. महाराज कीर्तनात सांगायचं असं नाही बैठकीत नाही. आमची मेजॉरिटी जी असते तुम्हाला जायचंय का म्हणले गावातून बाहेर तसलं उपदेश कीर्तनात. ही तर बैठकीत कुठं आम्हाला. आणि तुम्ही काय सांगता मी माझ्या बापाला भेट नाही राव गुटखा खायला आणि तुम्हाला भेट असतो का. मी म्हणलं पोरगा आगाव दिसतंय ह्याच्या कुठं नादाला लागतं आपली माघार. तेवढ्या त्याचा बापाला त्याने मुठी दाबल्या मुठी मागं लपवल्या. म्हणलं लय बात आणत आता बापाला भेट नाही बापाला भेट नाही का भ्याला. ते मला महाराज बापाला भेलो म्हणून मुठीला मागं लपवलं नाही. ह्याच्यातला मी निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपवला. काय पोरांकडून आदर्श घ्यायचा. त्याच्यामुळे शिक्षकांनीच ते उलट समोर जाणं. 2 पोरग वर्ग त्याला उशीर झाला. गुरुजी म्हणले इकडे 9ला शाळा बरं 12ला थोबाड घेऊन झप काय म्हणले काय उशीर झाला. सर शाळेत येत असताना माझ्या मम्मीने मला चॉकलेटला 1 रुपया दिलता. येतात माझा रुपया हरवला ते मी ते शोध देत होतो म्हणून मला उशीर झाला. जा बस दुसऱ्याला इकडे तुला काय उशीर झाला. सर त्याचा रुपया हरवला होता पण त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभं राहिलो होतो. म्हणजे संघ राहणारे इतके गद्दारी करणारे म्हणले आयुष्यात कधी प्रगती होईल. म्हणे ही बारकाली काय सोपी ना. तर गणिताच्या शिक्षकाले उठ म्हणले तुला वजाबाकी शिकवायची 5 मधून 5 गेले किती. ते म्हणला नाही येत सोपं करून सांगा. म्हणजे तुझ्या डब्यात आणि किती चपात दिलेत म्हणजे 2. मग 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं ते मला भात. अरे 0 म्हणणं तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे. 10वीचे क्लास चालू. शिक्षक आले म्हणजे मूर्खा हो 16 वर्षाचं वय तुमचं आणि एका प्रश्नाचं उत्तर पाठ करणं होत नाही. तुमच्या एवढं वय असताना माऊलीनी ज्ञानेश्वरी लिहिली. खालून एक पोरग म्हणलं सर 16 वर्षाचा असताना माऊलीनी ज्ञानेश्वरी लिहिली ह्या आम्हाला मान्य आहे पण 22व्या वर्षी समाधी घेतली मग तुम्ही कधी जाणार आहेत. गुरुजीचे सुद्धा पोरं वाट बघून येत राहा असले संस्कार असतात म्हणून थाप मारा.